नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुणे पोलीस तुमचं स्वागत करतो एम जी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण जीकेचे IMP 25 प्रश्न बघणार आहोत मित्रांनो, जे वारंवार परीक्षेला विचारले जातात। म्हणून तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल। तर प्रश्न क्रमांक पहिला काय मित्रांनो, ब्राह्मो समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर ब्राह्मो समाजाचे संस्थापक हे राजा राममोहन राय हे होते। ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न आला तर राजा राममोहन रॉय असे उत्तर तुम्ही द्यायचे आहे। राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊ। राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक तसेच प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून देखील ओळखले जाते। दोघे महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो। तसेच 1815 साली कोलकाता येथे आत्मीय सभेची स्थापना केली मित्रांनो, इथं टायपिंग मिस्टेक झाली। 1815 साली आत्मीय सभेची स्थापना केली होती मित्रांनो। कोणी केली? तर राजा राममोहन रॉय यांनी 1815 साली आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे। तसेच 20 ऑगस्ट 1828 या दिवशी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती आणि 1821 साली संवाद कौमुदी हे पाक्षिक देखील सुरू केलेले होते। सर्व प्रश्न IMP आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा। 1821 साली संवाद कौमुदी हे पाक्षिक सुरू केले, 1815 साली कोलकाता येथे आत्मीय सभेची स्थापना केली आणि 20 ऑगस्ट 1828 या दिवशी ब्राह्मो समाजाची स्थापना देखील राजा राममोहन रॉय यांनीच केली आहे। त्यांना आधुनिक भारताचे जनक तसेच प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून देखील ओळखले जाते। सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 2 काय आहे? देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्यावा शेवा अटल सेतू या सागरी सेतूची लांबी किती? तर अटल बिहारी वाजपेयी या सेतूची लांबी किती असा प्रश्न आला मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 21.80 का 21.80 किलोमीटर एवढी अटल बिहारी वाजपेयी या सेतूची लांबी आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे। प्रश्न क्रमांक 3, विम्बल्डन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे। प्रश्न क्रमांक 4 काय आहे? भारताच्या चंद्रयान 3 या मोहिमेच्या विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणाचे खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे? प्रश्न काय आहे? चंद्रयान 3 या मोहिमेचे विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाचे नाव काय असा प्रश्न आला आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, शिवशक्ती असे चंद्रयान 3 मोहिमेच्या विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्याला नाव देण्यात आले। काय नाव देण्यात आले? शिवशक्ती। प्रश्न क्रमांक 5 काय आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? तर गोंदिया जिल्ह्यामध्ये नागझिरा हे अभयारण्य आहे मित्रांनो। तसेच ताडोबा अभयारण्य चंद्रपूरमध्ये आहे आणि पेंच अभयारण्य हे नागपूरमध्ये आहे। सर्व प्रश्न IMP आहेत मित्रांनो, नक्की लक्षात ठेवा। आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड करत असतो, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रश्नांचा फायदा येईल। प्रश्न क्रमांक 6 काय आहे? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती हे असतात। प्रश्न क्रमांक 7 काय आहे? पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव हे गट विकास अधिकारी हे असतात। प्रश्न क्रमांक 8 काय आहे? तैनाती फौजेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? तर तैनाती फौजेची स्थापना ही ऑप्शन क्रमांक 3, लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी तैनाती फौजेची स्थापना केलेली आहे। हा देखील IMP प्रश्न आहे मित्रांनो, वारंवार परीक्षेला विचारला जातो। प्रश्न क्रमांक 10, मुळदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? तर मुळदूस हा जो रोग आहे तो ड जीवनसत्वाच्या अभावाने होतो। तर अ जीवनसत्वाने कोणता रोग होतो? तर अ जीवनसत्वाने रात आंधळेपणा हा रोग होतो, ब जीवनसत्वाने बेरोबरी हा रोग होतो आणि क जीवनसत्वाने स्कर्वी हा रोग होतो। सर्व प्रश्न IMP आहेत मित्रांनो, नक्की लक्षात ठेवा, वारंवार परीक्षेला विचारले जातात। प्रश्न क्रमांक 11 काय आहे? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर महाराष्ट्रातील गोंदिया हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मित्रांनो। काय? तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 12 काय आहे? उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता? उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असा प्रश्न आला आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 21 जून हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे। प्रश्न क्रमांक 13 काय आहे? 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
16व्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदी मित्रांनो अरविंद पांगरिया यांची 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवडणूक करण्यात आलेली होती. क्रमांक 14 काय आहे? जागतिक ग्राहक दिन. जागतिक ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा प्रश्न आला मित्रांनो. तर जागतिक ग्राहक दिन हा 15 मार्च 15 मार्च या दिवशी जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 जून या दिवशी पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15 काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी 2000 रुपयाच्या चलनी नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा कधी केलेली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 19 मे 2023 या दिवशी 2000 रुपयाच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केलेली होती. प्रश्न क्रमांक 16 काय आहे? प्लेइंग इट माय वे हे पुस्तक कोणाच्या आत्मचरित्रावर आधारित आहे? तर प्लेइंग इट माय वे हे जे पुस्तक आहे मित्रांनो ते सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्रावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणाला भारताचे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. काय? भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 M.S. स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18 मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मांजरा ही जी नदी आहे ती ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी या नदीची उपनदी आहे. तर तुम्हाला प्रश्न येईल गोदावरी नदीचा उगम कुठे झाला असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे त्र्यंबकेश्वर नाशिक येथे. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यात होतो आणि कृष्णा नदीचा उगम हे महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 19 काय आहे? संगणकाच्या जगात CPU याचा अर्थ टिंबटिंब आहे. तर CPU याचा अर्थ आहे सेंट्रल प्रोग्राम युनिट. CPU चा फुल फॉर्म काय आहे? सेंट्रल प्रोग्राम युनिट असे CPU चा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 20 IMP प्रश्न आहे मित्रांनो वारंवार विचारला जातो. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आवश्यक आहे? तर लोकसभेचे सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा ही 25 वर्षे असते मित्रांनो आणि राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा 30 वर्षे असते. दोघेही प्रश्न महत्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 21 काय आहे? अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती? तर अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी इटानगर ही आहे आणि नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा, आसामची राजधानी दिसपूर. दोघेही प्रश्न महत्वाचे आहेत मित्रांनो. नागालँडची राजधानी विचारली तर कोहिमा, आसामची राजधानी विचारली तर दिसपूर आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. प्रश्न क्रमांक 22 काय आहे? कोणत्या देशाने सन 2024 मध्ये 32वी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषद आयोजित केली होती? तर 2024 साली 32वी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषद ही भारत देशाने आयोजित केलेली होती मित्रांनो. महत्वाचा प्रश्न आहे. चालू घडामोडीवरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 23 काय आहे? स्वातंत्र्य लढ्याच्या काळात सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक कोणी लिहिले? तर सत्यार्थ प्रकाश हे जे पुस्तक आहे मित्रांनो ते स्वामी दयानंद सरस्वती. काय? ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक लिहिलेले आहे. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो वारंवार परीक्षेला विचारला जातो. प्रश्न क्रमांक 24 काय आहे? चांदीची रासायनिक संज्ञा किंवा चांदीची रासायनिक नाव काय? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 Ag म्हणजे अर्जेंटिनियम हे चांदीचे रासायनिक संज्ञा किंवा नाव आहे. काय? चांदीचे रासायनिक नाव काय? तर Ag. प्रश्न क्रमांक 25 युक्रेन या देशाची राजधानी कोणती? तर युक्रेन या देशाची राजधानी कीव. ऑप्शन क्रमांक 4 युक्रेन या देशाची राजधानी कीव ही आहे. सर्व प्रश्न IMP होते मित्रांनो. आपण एकूण 25 प्रश्न घेतलेले आहेत. हे वारंवार परीक्षेला विचारले जातात मित्रांनो म्हणून तुम्ही हे प्रश्न नक्की पाठ करून ठेवा आणि आपण जेवढे मला एक्सप्लेनेशन देता आले तेवढे मी एका प्रश्नावरून प्रश्नाची तयारी केली नाही मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केले जातात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.